काय तुला पोलीस केस का जमाना आहे माणूस एक एक मुद्द्यावर जाऊ बरोबर कधीपर्यंत खतम होणार सांगा सर आमचं 15 दिवसात संपतंय 15 आमचं मेन काम ड्रेनेजचं आहे आणि आम्हाला पॅच रिपेअर करून द्यायचं हे आमच्याकडनं राहिले हे दोनच गोष्टी तुमच्याकडे आता तुम्हाला काय पाहिजे सांगा अजून ते डाम काढायचं आहे पण त्यांची डिमांड 4.5 लाखाचं एस्टिमेट असून ते काय म्हणलं की 10% वर वाढून द्या ठीक आहे म्हणलं कॉन्ट्रॅक्टर यांचा आहे का तुमचा आहे त्यांचं नाही आता आम्हीच डेप्यूट केलेलं आहे आता त्याची जबाबदारी तुमची ना काय झालंय दादा बघा त्यांचं काम त्यातलं स्कोप मधलं आहे त्यांचं अपुरं ठेवलंय परत इथे 1-2 ठिकाणी अडचणी ठेवल्या ते पण अपुरं ठेवलंय काय तुला पोलीस केस का जमाना आहे माणूस किंमत देत नाही नगरपंचायतच्या कुठल्याही ऑफिशियल लेटरला उत्तर देत नाही फोनवर खोटं बोलतात प्रचंड धूर्त आणि चॅप्टर माणूस आहे हा या माणसामुळे सगळा घोटाळा झाला या माणसामुळे ते असलं चावडपणा चाललं लोकांच्या समोर बोलणं जो काम साधा है सर वो आप देखते देखते आए हो छोटे छोटे काम में आपको आना पड़ेगा क्या यहाँ पे हे कशासाठी चावडपणा चाललाय आणि लोकांचा खेळ कशाला मांडलाय इनके खेत में पानी छोड़ने के एवज में दूसरा एक वहाँ पे नेचुरल नाला है उसमें पानी छोड़ना था और उसको बोलेंगे जाओ आप पुलिस कंप्लेंट करो ये कौन सी ये है आपके घर में छोड़ो पाणी दोन्ही बाजूचे रस्ते करून इथं आता ह्या शेतकऱ्यांना बाहेर पडायला मार्ग याच्यातनं काय आता सोल्युशन त्याचं बिचाराचं जात नाही त्याची एक अडचण आणि ज्याची जमीन जाणार नाही त्याची एक अडचण हम अभी ड्रेनेज का 15 दिन में वो खत्म होने वाला है लोगों को एक्सेस देने के लिए पाणी जाणार नाही तर ते पाणी बसणार नाही 3 फुटी पाईप मध्ये सगळं पाणी बसणार नाही तुम्हाला सांगतो गावातलं पाणी येणार कि ये टेम्पररी हुई परमानेंट सोल्यूशन करना है तो आप बड़ा पाइप डालना चाहिए और स्लोप मेंटेन होना चाहिए आता वाहतूक चालू झाली आपली तो सुद्धा प्रॉब्लेम त्यांना सांगून 80 मीटर आहे इनका जो खेती का नुकसान हुआ है अधिकारी तलाठी कृषी अधिकारी एकत्र बसून त्यांनी पंचनामा केले नुकसान तीनों ने मिलकर ये पंचनामा किया है नमस्कार मी योगेश पाहूया आजची बातमी हातकणंगलेतील रेल्वे भुयारी मार्गात विलंब होत असून या कामात अनेक त्रुटी उद्भवत असल्याने खासदार धैर्यशील माने यांनी मतदारसंघात सुरू असलेल्या सर्वच भुयारी मार्गाजवळ जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या। यावर ठेकेदार व रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरत लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आदेश दिले व किती दिवसात काम होणार हे लेखी स्वरूपात कळविण्याच्या सूचना दिल्या। दरम्यान खासदार धैर्यशील माने यांची केंद्रीय रेल्वे समितीवर निवड झाल्याबद्दल हातकणंगले नगर पंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी मध्य रेल्वे पुणे विभागीय अभियंता विकासकुमार श्रीवास्तव, वरिष्ठ अधिकारी NM शिंदे, हातकणंगलेचे नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर, माजी सरपंच अजितसिंह पाटील, गुंडूपंत इरकर, नूर मोहम्मद मुजावर, नगरसेवक राजीव इंगवले, अभिजित लुगडे, विजय खोत, रमजान मुजावर, मयूर कोळी, प्रकाश कांबळे, आप्पासो कदम तर माजी नगरसेवक रणजित पाटील यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते जयसिंग कांबळे, सुरेश इरकर, बाळासाहेब उर्डे, दादा आपराज, अभिजित इंगवले, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण उपाध्ये, शेतकरी बापू ठोंबरे, आबा येळगुडे यांच्यासह नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व सर्व स्टाफ, महावितरणचे अधिकारी, पत्रकार, शेतकरी बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशभरामध्ये रेल्वेचं अपग्रेडेशन सुरू असताना महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट सर्व देशामध्ये राबवत असताना ज्या तक्रारी स्थानिक पातळीवर होत आहेत त्याच्याकडे रेल्वे प्रशासनाकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होतं। हे वारंवार सांगून सुद्धा रेल्वेचं प्रचंड दुर्लक्ष ह्या भागाकडे या ठिकाणी होतं। महाराष्ट्रातल्या परवा झालेल्या रेल्वे कमिटीच्या बैठकीमध्ये सर्वच खासदारांनी एकत्रपणे त्या बैठकीवर बहिष्कार टाकला। तदनंतर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्याकडे याच्या बाबतीतली तक्रार करण्यात आली आणि आज रेल्वे खात्याचे उच्चस्तर अधिकारी या ठिकाणी इंजिनियर ज्यांच्याकडे हा सेक्शन आहे ते प्रत्येक रेल्वेच्या ट्रॅकवर या ठिकाणी येतात। महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी अशाच पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी ओढावली आहे। ठिकठिकाणी कामाचा आढावा घेण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे। काही प्रगतीपथावर आहे, काही कॉन्ट्रॅक्टरांच्या चुकीमुळे आणि काही या ठिकाणी रेल्वे डिपार्टमेंटच्या चुकीमुळे या दोघांच्यामुळे खऱ्या अर्थानं ठिकठिकाणी अशा पद्धतीच्या अडथळ्यांना सामान्य माणसाला सामोरे जावं लागतंय। परवाच्या झालेल्या पावसामुळे तर मोठ्या प्रमाणात धबधब्याचं स्वरूप काही ठिकाणी या ठिकाणी निर्माण झालं होतं आणि आजही पाणी बऱ्याच या ठिकाणी असणाऱ्या जे त्यांनी अंडरपास केले तिथं तटलेल्या अवस्थेमध्ये आहे। ही वस्तुस्थिती त्यांच्या डोळ्याखालनं आम्ही त्या ठिकाणी घातली। आज ते स्वतः या ठिकाणी फील्डवर आहेत, त्यांच्यामार्फत हा सर्वे रिपोर्ट या ठिकाणी करतोय। याचे मिनिट्स त्या ठिकाणी केले जातील आणि कर्मधर्म संयोगानं मागच्याच आठवड्यामध्ये माझी रेल्वे कमिटीवर त्या ठिकाणी निवड करण्यात आली। मी राष्ट्रीय कमिटीवर या बाबतीतला या ठिकाणी अहवाल तयार करण्याचे आदेश सन्माननीय सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी देणार आहे आणि आजच्या मीटिंगच्या मिनिट्सच्या अनुषंगानं जे काही टाइम टेबल त्यांनी या ठिकाणी आखून दिलाय, ज्या ज्या गोष्टी आम्हाला इथं कमिट केलेत, लोकप्रतिनिधींना कमिट केलेत, जनतेसमोर कमिट केलेत, त्याचा टाइम टेबल, टाइम बॉन्डेड कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी आखण्याचं नियोजन त्यांना त्या ठिकाणी दिलंय। संबंधित एजन्सीजना तिथं आणलेलं आहे।
पाण्याचा निचरा इथं होणं, मोठ्या ट्रॅफिकचा या ठिकाणी गोंधळ होतो, लोकांची मोठी अडचण होते. आज इथं जिथं जिथं अंडरपास आहेत, मग रुकडीला असेल किंवा इचलकरंजीला जाणारा फ्लायओव्हर असेल, त्याचबरोबर माणगाववाडीचा असणारा अंडरपास असेल, आता लक्ष्मीवाडीचा असेल, औद्योगिक वसाहतीचा, त्याचबरोबर हातकणंगल्याचा असणारा अंडरपास असेल, तिथंच जैनापूरचा असणारा अंडरपास असेल, या सगळ्यांची पाहणी आम्ही आता या ठिकाणी माझ्या लोकसभा मतदारसंघातले ह्या 4 तालुक्यातले जे आहेत ते आम्ही पाहणी करत आलोय. निश्चितच त्यांच्या समोर ज्या ज्या त्रुटी आलेत त्या स्वतः लिहून घेत आहेत. केंद्राकडनं त्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी जो निधी लागेल तो देण्याचं कमिटमेंट त्यांनी त्या ठिकाणी दिलंय. राज्य शासनाचं याच्यावर या ठिकाणी जिथं जिथं गरज लागेल तिथं रस्त्यांचं नियोजन लावण्याचं काम आम्ही त्याच्यामध्ये प्रगतीपथावर काम करतोय. मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो, मी स्वतः यामध्ये लक्ष घातलंय आणि जिथं जिथं त्रुटी आहेत त्याच्यामध्ये सर्व लोकप्रतिनिधींना जागरूकपणे त्यांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधींनी सूचना करून सुद्धा खऱ्या अर्थानं कामाला अडथळे निर्माण झालेत. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ते रेक्टिफाय करण्याचं नियोजन त्यांनी लावलंय. एजन्सीला त्या पद्धतीनं बरोबर घेऊन ते फिरतायत. येणाऱ्या काळामध्ये पुढच्या पावसाळ्यामध्ये ही अडचण येऊ नये याची खबरदारी आतापासून आपण त्या ठिकाणी घेण्याचं नियोजन लावतो. पहिला प्रॉपर ड्रेनेजची व्यवस्था करा. शिंदे साहेब कडे गेले तर शिंदे साहेबांना आम्ही सांगितलं होतं त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी बार ऐसा नहीं है कि बताया नहीं है, ये सोल्यूशन होना चाहिए, ये किया करना चाहिए. हमेशा लोगों ने गाइड किया है और लोगों को कमिटमेंट दिया है, लेकिन काम कुछ नहीं हुआ. समीर सर, ये शिंदे सर को सब पता था लेकिन उन्होंने कभी भी कुछ भी सुना नहीं है. टेक्निकल सोल्यूशन होने के बाद हमको क्या चाहिए, वो साइड से पानी इधर नहीं आना चाहिए. अलगे आ जाता है, अलगे आने के बाद स्लिपरी बढ़ जाता है, तो बारिश के सीजन की जरूरत ही नहीं है, हमेशा ही गीला रहता है ये एरिया और ये रहेगा स्लिपरी रहेगा, एक्सीडेंट प्रोन एरिया हो जाएगा. ये इन्वेंट ही है, आप समझो, नहीं तो कल को लोगों को वापस यही आके बैठना पड़ेगा. Then only the design is to be carried out. How you have carried out this such a design? All these, whether you have carried out any such studies, can you please tell me? में हुआ है ना सर, वही गलत हुआ है और वो गलत होने की वजह से आपको फेस करना पड़ रहा है, हमको फेस करना पड़ रहा है. आणि हे एका ठिकाणचं नाही, सगळ्या रेल्वे लाईनला तुम्ही राज्यात हीच सगळी अवस्था आहे. सगळ्या राज्यांची राज्यात ही ओरड आहे. मी रेल्वे मंत्र्यांच्या आता रेल्वे कमिटी परवा योगायोगानं मला पहिली मीटिंग होती, मी पहिल्याच मीटिंगमध्ये हा विषय घेतला. तर ही सगळ्या खासदारांची रेल्वे कमिटीच्या तीच ओरड होती की साहेब हे असं असं झालंय. तर आता त्याच्यात सोल्युशन तरी काढायचं ठरवलंय. हे जे असे आहेत विषय रेक्टिफाय करण्यासाठी खास आता मोहीम घ्यायला लागलेत. ते काम आपका कब तक, अमित कुठे गेला, अमित बेटा हे कधी पर्यंत खतम होणार सांगा. सर, आमचं 15 दिवसात संपतंय. 15 दिवसात तुमचा आता कामाचा स्कोप राहिलाय काय शिल्लक? आमचं ट्रेनेजच आहे मेन, बाकी काय राहिलेलं नाही. अहो दादा, त्यांच्या कामाचा स्कोप जो आहे त्यामध्ये काय राहिलं बघा, आपल्याला काय पाहिजे ते सांगा. आमचं मेन काम ड्रेनेजचं आहे आणि आम्हाला पॅच रिपेअर करून द्यायचं हे आमच्याकडनं राहिले. या दोनच गोष्टी तुमच्याकडे आहेत. आता तुम्हाला काय पाहिजे सांगा. अजून ते डाम काढायचं आहे. हे केलं होतं, डेप्यूट केला होता की त्यांना इथून पहिल्यांदा लाईन होती, त्यांना क्रेन लावायला प्रॉब्लेम येत होता, त्याचं शिफ्टिंग सँक्शन झालं. तिकडच्या लाईनचं एक डिसमेंटलिंग होतं, ते सँक्शन झालं. त्यांनी ह्या लाईनचं काम केलं आणि इथून आपण एक पोल डिसमेंटल केला होता, तो परत घ्यायचा होता कारण ती लाईन दुसऱ्यांच्या प्लॉटवरून गेली, ती तिरकी गेली ती. मग त्यांनी काय केलं, जे कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी डेप्यूट करून जी अमाऊंट ठरवली होती ती ॲक्च्युली कॉन्ट्रॅक्टरला रक्कम द्यायची असते आणि त्या इस्टिमेटच्या जे 1.3% ती MSDCला भरायचं असतं. पण त्यांनी आता सगळ्यांना असं सांगतात की MSDCला पैसे भरले आणि MSDCL काम करत नाही. आमच्या ती MSDCL काम करते ही पद्धतच नाही. त्यांनी DDF काम करतायत आणि त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला पैसे द्यायचे आणि त्यांनी काम कंप्लीट करून घ्यायचे. त्यांनी कॉन्ट्रॅक्टरलाच पैसे दिलेले नाहीत, त्यामुळे तो काम सोडून गेलेला आहे. आता एक सगळे बोलू नका एकत्र. शिंदे साहेब काय झालं हे सांगा. नाही, मी सांगतो सर काय झालं. ते म्हणतात बरोबर आहे, कॉन्ट्रॅक्टर आम्ही डेप्यूट केला होता, एस्टिमेट होतं 4.5 लाखाचा, त्यांना आम्ही 2 लाख ॲडव्हान्स पण दिला ऑन अकाउंट. तर त्यांनी काम चालू होताना बॉक्स टाकताना क्रेन बसण्यासाठी शिफ्ट करून दिलेलं आहे. पण त्यांची डिमांड 4.5 लाखाचं एस्टिमेट असून ते काय म्हणलं की 10% वर वाढून द्या. ठीक आहे म्हणलं, पण त्यांची डिमांड आहे 6 लाखाची. मग ते येतच नाही आहेत काम करायला. हे माहिती आहे की बिरनाळे साहेबांना, जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते. आमच्या पुढे नाही, एक सांगू का, शिफ्टिंग हे ते रकमा हा सगळा आपला विषय आहे, ह्यात जनतेचा काही संबंध नाही. आपण MSCBचं जे काम आपलं रखडलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही आता त्यामध्ये लक्ष घालून जे आपण पैसे देऊन अडकून बसलाय कॉन्ट्रॅक्टर, तो कॉन्ट्रॅक्टर यांचा आहे का तुमचा आहे? नाही, आता आम्हीच डेप्यूट केलेला. आता त्याची जबाबदारी तुमची ना, त्यांनी कशाला विचारायला पाहिजे. बरोबर, ऑटोमॅटिकली ती जबाबदारी आपल्या, आपण ते करून घ्यायला पाहिजे काम. त्यांनी जर एजन्सी नेमली असती तर मी त्यांचे काय विचार असतो, पण त्यांच्या एजन्सीचा संबंध नाही ना, एजन्सीच आपली आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही कसा वर्क ऑफ स्कोप तुमचा आहे तो बघा आणि तो काय झालंय दादा बघा, त्यांचं काम त्यातलं स्कोप मधलं आहे, त्यांचं अपुरं ठेवलंय. परत इथे 1-2 ठिकाणी अडचणी ठेवल्या, ते पण अपुरं ठेवलंय.
आता इथं कसं होतं की इथं पहिला फक्त एक स्टे काढायचा होता या साईडचा. आता नंतर काय झालं, साईड रस्ता झाला ह्या बाजूने काढायचा, जे तहसीलदार मॅडमच्या मीटिंगमध्ये साईड रस्ता, त्यामुळे परत 2 पोल वाढावे लागले. ठीक आहे म्हटलं, आम्ही काम कंप्लीट करून घ्या. त्याच्याकडून काम कंप्लीट झालं तर फास्टमध्ये झालं असतं असं म्हणायचं होतं आम्हाला. परत त्यात वेळ जाईल. मग मला पैशाची गरज नाही. मी या साहेबाला काय सांगितलं, पायपाट टाक, त्या पडकात पाणी सोड जाते वड्याला. तो काय म्हणतोय, काय म्हटलं बाल आमच्या दादा काय म्हणलं काय तुला पोलीस केस का जमाना ह्यो माणूस फार खराब प्रॉब्लेम आहे. लावल्या त्या माणसाला किंमत देत नाही, नगरपंचायतच्या कुठल्याही ऑफिशियल लेटरला उत्तर देत नाही, फोनवर खोटं बोलतात. प्रचंड धूर्त आणि चॅप्टर माणूस आहे हा. या माणसामुळे सगळा घोटाळा झाला. या माणसामुळे ते असलं चावडपणा चाललं लोकांच्या समोर बोलणं. एक मिनट, जो काम साधा है सर वो आप देखते देखते आए हो. छोटे छोटे काम में आपको आना पड़ेगा क्या यहाँ पे? हे कशासाठी चावडपणा चाललाय आणि लोकांचा खेळ कशाला मांडलाय? ये छोटा चीज था सर. इनके खेत में पानी छोड़ने के एवज में दूसरा एक वहाँ पे नेचुरल नाला है, उसमें पानी छोड़ना था. उस साइड नाला है तो नेचुरल पानी जाता है. छोड़ा किधर? किसान के खेत में छोड़ा. और उसको बोलेंगे जाओ आप पुलिस कंप्लेंट करो. ये कौन सी ये है? आपके घर में छोड़ो पानी. ये दोनों है. किसानों को ये सारा रूट के लिए जाने के लिए रास्ता नहीं, एक्सेस रोड नहीं. वो एक्सेस का कैसा फॉर्म्युला है आप बताइए. अभी यहाँ पे आता तुम्ही आम्हाला सांगितलं असतं तर पहिल्यांदा हे लावलं असतं. इथं आता ह्या शेतकऱ्यांना बाहेर पडायला मार्ग एक्सेस पाहिजे. मग आता तो एक्सेस आपण कसा उपलब्ध करणार? सध्याची तो इथून एक रोड आहे, आता इथून बनवतोय आपण. हा पोल शिफ्ट करून इकडे बरं त्या साईडला चेंबर आहे, गावाची ड्रेनेजचं पाणी आहे, त्याच्यावरती आम्हाला करून द्यायला पाहिजे. ते चेंबरचं ते ड्रेनेजचं पाणी कशात सोडणार तुम्ही? जरा एक सेकंड, ते गावातल्या ड्रेनेजचं पाणी कशामध्ये सोडणार? त्या ड्रेनेजवर शेतकऱ्यांनी पास कसं करायचं? शेतात जायचं कसं? तिथे चारी आपली रेल्वेची लँड आहे, तिथून चारी मारतोय आपण. तुमचा तुझा प्रश्न नाही. शेतामध्ये येण्यासाठी रस्ता नको काय? शेतामध्ये येण्यात कुठं रस्ता? शेतीची माल वाहतूक आहे. आता ते काढणारा ऊस जाणारा माझा रस्त्यावर येणार कसा? काढला तुम्ही येणार कसा? त्याच्यासाठी आपलं काय प्रोव्हिजन आहे? त्याचं काय केलं का प्लॅनिंग? नाही सर, काय नाही की जे आता आपण करतोय ते निदान बाहेर पडायसाठी कुठे गेले सर? आता सर वही उनके जैसा प्रॉब्लेम है कि याच्यातनं काय आता सोल्यूशन देना है एक्सेस, तो ये लोकल तहसीलदार के माध्यम से ही आपको ये लेना पड़ेगा ना, एक्विजिशन करून तेवढासा एरिया नाही का? नाही, आज तुम्ही म्हणताय ज्याचे हात त्याचं बिचाराचं जात नाही त्याची एक अडचण आणि ज्याची जमीन जाणार नाही त्याची एक अडचण. सर्वे करवा रहे हैं कि जो पानी वहाँ से निकल पाए. दूसरा, ये काम अभी ड्रेनेज का 15 दिन में वो खत्म होने वाला है. 15 दिन में ये काम ड्रेनेज का कंप्लीट हो जाएगा. तीसरा, थर्ड सेक्शन है लोगों को एक्सेस देने के लिए. ये जो है वो तहसीलदार के लेवल पे वो मैं उनसे बात कर लेता हूँ, उसकी कोई दिक्कत नहीं. एक मेन रोड है उधर का, वो भी ते 15 बघून घेऊया की जर समजा त्या रस्त्यानं देता आलं तर म्हणजे कुणाची न जाता अलीकडचं ड्रेनेज कसं काढणार ते खुश आहे. कुठला? हा अलीकडच्या रस्त्याला आपण उभारले होते. हा ड्रेनेज निघला पाहिजे. इधर का ड्रेनेज कैसे निकले? उधर का निकल गया. इधर का ड्रेनेज स्लोप आहे ना, तिथंच मेंटेन केलाय त्यांनी, तिथंच पाणी येतं सगळं. आता पाणी जाणार नाही, पाणी जाणार नाही, पाणी त्यात बसत नाही, बसणार नाही. 3 फुटी पाईपमध्ये सगळं पाणी बसणार नाही. तुम्हाला सांगतो सर, आता रुकडीत पर्यंत पाणी रुकडीतनं जातं. रुकडीपेक्षा इथला ट्रेंच मोठा आहे आणि इकडे सगळा रिकामा भाग आहे. आमचा लक्षात घ्या, आमचा ऊस शेतीचा जवळचा भाग नाहीये, आमचे वस्ती भाग आहे. बरोबर. त्याच्यामुळे ऑलरेडी ड्रेनेज सिस्टम एस्टॅब्लिश्ड आहे. बरोबर. इथं येणारा शेत जमिनीतलं पाणी त्याच्यात येणार आहे ना, निचरा होऊन. त्यामुळे इथला तुम्ही रुकडीला कम्पेअर नाही करू शकत. गावातलं पाणी येणार. गावातलं पाणी आपण सेपरेट 2 वेगवेगळे विषय इथे. तुम्ही इथल्या सोल्युशन जरा तुम्ही परत एकदा रेक्टिफाय करून घ्या. मी मगाशी म्हटलं ना कि ये टेम्पररी होईल, परमानेंट सोल्यूशन करना है तो आप बड़ा पाइप डालना चाहिए और स्लोप मेंटेन होना चाहिए. ते रे राजू, अलीकडे एक मोरी ती दादा इथे किती पाईप घातले? अशी जाते 900 mm रुकडीचा डबल होते ना, एवढी साईज आहे. दादा ट्रॅक्टर सुद्धा आता वाहतूक चालू झाली आपली, तो सुद्धा प्रॉब्लेम. त्यांना सांगतो मी 100 मीटर करा, म्हणजे आता ट्रॅक्टर वगैरे सोडत नाही ना, बैलगाड्या वगैरे सोडत. 80 मीटर त्यांनी चालू घेतलं. 80 मीटर आहे और जरा स्लोप हो गया. इनका जो खेती का नुकसान हुआ है पंचनामा हुआ है. चला ते साहब रेलवे के साहब, हमने जैसे अभी वो जिनके पाइप फूटे थे बाकी सब उनका रिफंड कराया. दिख रहे
तलाठी कृषी अधिकारी एकत्र बसून त्यांनी पंचनामा केले नुकसान आणि त्याची आकडेवारी पण दिलेली आहे की त्यांनी देणं मान्य केलेलं आहे. त्यांनी रेल्वेचे अधिकारी केले. 42,000 उनका कुछ तो है. ये रेलवे का आपका एक अधिकारी था, महसूल का अधिकारी था, कृषि का अधिकारी था. इन तीनों ने मिलकर ये पंचनामा किया है. कुठे गेला?